पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेत। त्यांच्याशीच संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी दिगंबर दराडे यांनी। पाहूयात। पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन खूप सतर्क झालेलं आहे। तर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सर आपल्या समोर आहेत। सर आपल्याला माहिती देतात काय नेमकी परिस्थिती आहे? मागच्या 4 दिवसापासून पुण्यामध्ये सतत रेड अलर्ट आहे आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आणि त्याच्यामध्ये मागच्या 2 दिवसांमध्ये ते रेड अलर्टमध्ये पाऊस अजून जास्त झालेला आहे। जवळपास 27 तारखेला आहे ज्या ठिकाणी 65 mm पेक्षा जास्त पाऊस पडलेला आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी 200 mm पेक्षा जास्त पाऊस मागच्या 48 तासामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामुळे बरेच ठिकाणी दरड प्रवण सुद्धा झालेला आहे। काही ठिकाणी रस्ते बंद झाले होते, काही ठिकाणी पाणी साठल्यामुळे एक मिनी फ्लडसारखी सिच्युएशन सुद्धा काही ठिकाणी निर्माण झाली आहे। मात्र आमची सर्व टीम सर्व ठिकाणी काम करत आहेत कोऑर्डिनेशनमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी रस्ते बंद होतात, लँडस्लाईड होतात, इमिडिएटली त्या भागाचे जे रोड्स डिपार्टमेंट आहे, पोलीस विभाग आहे, वन विभाग आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, जिल्हा परिषद ते तिथे पोहोचून ते रस्ते ओपन करत आहेत। अनफॉर्च्युनेटली 2-3 घटना अशी घडलेली आहे ज्याच्यामध्ये काही लोकांची मृत्यू झालेली आहे। ते मावळ तालुक्यामध्ये एक पाटण गावामध्ये एक घरावर दरड प्रवण झाला होता आणि त्याच्यामध्ये 3 लोक अडकले आहेत आणि तिथे एनडीआरएफची टीम पोहोचलेली आहे। रेस्क्यूचं काम चालू आहे। एक ध्येय सापडलेलं आहे। याच्याशिवाय खेड तालुक्यामध्ये एक 2 व्हीलर वाहून गेला होता, त्याचीही बॉडी सापडलेली आहेत। याच्याशिवाय बरेचसे ठिकाणी बरेचसे लोक अडकलेले होते, तर त्या ठिकाणी आम्ही PMRDची टीम पाठवून एनडीआरएफची टीम पाठवून सकाळी आम्ही INS शिवाजीची पण मदत घेतली होती। लोणावळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना टीम्स पाठवून सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। त्याच्याशिवाय आज सकाळी लोणावळामध्ये काही रेल सुद्धा तिथे थांबली होती, तर तिथून लोकांना सुद्धा काढण्याचं काम पूर्ण केलं होतं। कनेक्टिंग लिंकमध्ये सकाळी 4:30-5 वाजता दरम्यान लँडस्लाईड झाला होता आणि लँडस्लाईड झाल्यामुळे कनेक्टिंग लिंकचा जे दार आहे ते दार डॅमेज झाला होता आणि तिथे ते कनेक्टिंग लँडस्लाईडचं सर्व जे राडा रोड आहे ते रस्त्यावर आला होता। तर इमिडिएटली त्या ठिकाणी MSRDCची टीम पोहोचली, नॅशनल हायवेची पोलीसचीही टीम पोहोचली आणि त्याने इमिडिएटली त्या ठिकाणी ते रस्ता परत सुरळीत करण्यासाठी त्याचं काम चालू केला होता। दरम्यानच्या कालामध्ये आम्ही त्या भागात सुरुवातीला 2-3 तासासाठी रस्ता बंद केला होता, डायव्हर्ट केले होते। उर्स टोल नाका जे आहे तिथूनच आम्ही लोकांना परत पाठवला होता, जेणेकरून तिथे मोठी गर्दी होऊ नये, लाईन लागू नये। मात्र नंतर जे आपला लोणावळापासून जाणारा जे एक्सप्रेसवे आहे तिथून आता दोन्ही बाजू चालू आहेत। थोडी वेळेमध्ये MSRDCद्वारे काम पूर्ण केलं जातील आणि त्याच्यानंतर जे कनेक्टिंग लिंक आहे पुणे ते मुंबईत जाणारा तो सुद्धा ओपन होऊन जातील। कॅमेरामन सचिन कांबळेसह दिगंबर दराडे, पुणे।